माझे आजोबा इथे राहायचे. हे आजोबाचं माझं कंपाऊंड. हे इथे पूर्वी आजोबा माझे गवत काढायचं. मग 50 वर्षांनी मी हे साफ केलं JCP लावून. आणि त्याच्यामध्ये आता ही झाडं लावली आहेत नवीन. गेल्या वर्षी लावली झाडं, परत त्याच्यात कुठे गेली 10-20 परत नवीन लावली या पावसात. आणि ह्या पावसामध्ये परत मी आता मुदं बांधून घेतली झाडांची. आणि ती समोर दिसत आहे ती माझ्या वडिलांनी लावलेली. हे म्हणजे आजोबा माझे इथे राहायचे जंगलामध्ये. ते पूर्वी गवत काढायचो आम्ही. नंतर आस्ते आस्ते इथे जंगल झालं, कोणीच लक्ष दिलेलं नाही. आज मी त्यांचा आजोबांचा नातू. हे सगळं आम्ही 4घे भाव. मी पुढं होऊन सगळं करतो. त्यांचे पण त्याच्यामध्ये हिस्सा आहे. आणि पूर्ण 50 वर्षाचा साप JCP लावून आता ही नवीन लागवड केली आहे. खूप बघण्यासारखी आहे. झाडं बघा कशी गुडगुडीत दिसतात आहेत. आणि घराजवळ बाग आहे. कधी नाही बोलत पाणी काय चालू नाही. आपला राजा आपला राजा आता 2-3 वर्ष राजा माझ्याकडेच आहे. आता बघ काट्या बघ काम करतो. स्वतःच्या मनाने सगळं काम करतो. बघ ना तुझ्या काय कलबाला तर आहे. कलबांना आधार पण दिला त्याने काट्याचा. स्वतःच्या मनाने समजलं. आता उद्या काय करतो माहिती आहे. आणि राजाशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. म्हणजे बाग बीग साफ करायची असेल तर तुम्हाला सांगा आम्हाला. आता उद्या काय करूया. घराजवळ आहे. घराजवळ ही सोन्यासारखी जमीन माझ्या आजोबा पंजोबाची आहे. आज लागवड केली आहे. चांगली झाडं बिडं होऊन दे. जागेवाला इथला राखणदार सगळ्या माणसांचा हात पाय सगळ्यांना सांभाळून दे. कुणाला काय इजा झाली नाही पाहिजे. ही तुझी आजोबा पंजोबाची आठवण. जंगल होतं पूर्ण. इथं गवत बिवत काढायचे माझ्या आजोबाचा. 50 वर्षांनी मी साफ केला. लागवड लावली 50 वर्षात. आणि 10-5 वर्षांनी लागवड होणार. आणि आमचा राजा दरवर्षी मला साथ देतो. त्याचा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर देतो तुम्हाला. पुढे येऊ. संपर्क म्हणा दीपक कांबळे. आवडली असेल. सागाची पण लागवड आतमध्ये. एक बिटकी म्हणून झाड आहे. बिटकी आंबा. त्याचं नाव बिटकी बोलतात त्याला. तिथं पण ते नाव आहे. संजय भावाने ते ग्रामपंचायतची लाईन आहे ना, त्या भावाने तिकडे वाढत घेतला नाही. इथूनच डायरेक्ट ग्रामपंचायतीचं पाणी चालू झालं ना अजून. ही पूर्ण आजोबा पंजोबाची ही लागवड. सागा बिगांची सागा वगैरे लावल्याची. पूर्ण 50 वर्षाचा कंपाऊंड मी साफ केला. आता पूर्ण गच होत आहे. म्हणजे पूर्ण भरलं होतं. कलबा ही काय दिसायचीच नाही. हे बघा मोठे मोठे पुंज्या करून ठेवलेले आहेत. हे आमचे कामदार. हे बघा नातवंडाचे आहे तरी अजून कामं करते. नातवंड असून अजून कामं करते. होय. या वयामध्ये पण बिचारी काम करते. नातवंड आहेत किती. 6 नातवंड आहेत तिला. तरी अजून बघा कशी सणसणीत वागतात आहेत. आणि आता आम्ही यंग असून तरी आम्हाला वागता येत नाही. 7 नातवंडाची आजी आहे तरी अजून काम करते. गावचं पाणी नातू. ही आमची भात शेती होती ज्याच्या 4 मल्या असायच्या. त्याच्यात पण झाडं लावले. दरवर्षी साफ करण्यापेक्षा झाडं लावली साफ केलं तर फायदा आहे. सुबोध भाव, राजा भाव, कृष्णा भाऊ.
त्या आमची वहिनी, आमच्या राजाची फॅमिली, गावची. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जमिनी विकू नका. त्याच्यामध्ये झाडं लावा, काजू लावा, हापूस लावा, काही लावा, पण जमिनी विकू नका.